महानगरपालिकेच्या कारभारावर शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावाची दुरावस्था झाल्याने एकेकाळचा सुंदर परिसर भकास बनलेला आहे। तर सरकारकडून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मात्र हे आश्वासन नेमकं केव्हा पूर्ण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उखडलेल्या फरशा, वाळलेली झाडं, हे दृश्य आहेत रंकाळा तलावाची। तुटलेले बाकडे, मुडकी तोडकी खेळणी आणि अस्वच्छता यामुळे एकेकाळी शहराचं वैभव असणारा हा तलाव सध्या मरणकळा भुगतोय। कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह अशी ओळख असलेल्या रंकाळा तलावाची दुरवस्था पाहून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळं, अपुरा सुविधांच्यामुळं बागेची पण दुरावस्था झालेली आहे। खत, पाणी, पाईपलाईन सुद्धा साधी प्लास्टिकची पाईप पण इथं पुरेशी नाही की जेणेकरून इथले कर्मचारी पाणी घालू शकतील। अशा अनेक बाबी आहेत। त्याच्यासाठी निधी येतो पण तो कुठं जातो, गेले कित्येक वर्ष याच्यासाठी निधी येतो पण तो कुठं खर्च होतो, कसा खर्च होतो याची काही जाणीव नाही। जर बागा व्यवस्थित केल्या आणि इथं थोडंसं डेव्हलपमेंट केली तर हे पर्यटन स्थळ आधीच प्रसिद्ध आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी रंकाळ्याला आपल्या मिळेल। त्याच्याकरता थोडंसं प्रशासनानं लक्ष देणं इथं गरजेचं आहे। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रंकाळा तलावाच्या दुरवस्थेची दखल घेतली आहे। रंकाळासह जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय। हा संपूर्ण परिसर मी पालकमंत्री झाल्यानंतर घोषणा केलेली होती की जे जयपूरचं स्थान हे भारताच्या पर्यटन नकाशावर आहे तेच पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचं असेल। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ते जाहीर केलेलं आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा लक्ष या जिल्ह्यावर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सरकार कोल्हापूरच्या विकासाला बांधील आहे। जलपर्णींच्या विळख्यात असलेल्या रंकाळा तलावानं काही वर्षांपासून मोकळा श्वास घेतलाय। मात्र दुसऱ्या बाजूला असलेलं सौंदर्य लोप पावत चालल्यानं महापालिकेनं त्वरित काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।